नमस्कार मित्रांनो, मी प्रदोष तळे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेशन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण रेकमेंड केले आहेत, कोणते स्टॉक आज प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी त्याचबरोबर आज रिकॅपची एक्सपायरी होते. आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते जे आपण सकाळी 9 ते 10 या सेशन मध्ये आपण प्लॅन करत असतो. तर आज आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते त्यावरती आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करूया. सो मित्रांनो, आज प्रॉफिट बुकिंग साठी एकही स्टॉक आलेला नाहीये, कारण मार्केटने एक हेल्दी करेक्शन दिलेले आहे आणि त्यामुळे आपल्या जे आपण स्टॉक अनालिसिस करतो त्यामध्ये पण आज खूप कमी स्टॉक आले होते जे स्टॉक आपण प्लॅन करत असतो एंट्री साठी. त्याचबरोबर प्रॉफिट बुकिंग साठी कोणताही स्टॉक आलेला नाहीये. तो आपण एक स्टॉक रिकमेंड केलेला आहे बीसीएल, जो आपल्या आज इंट्राडे या बीटीएसटी सेटअप मध्ये आला होता. ओके, त्यानंतर तो इथे करेक्शन मध्ये थोडं दिसत नाहीये, पण त्यामध्ये आपण तो कुठे बाय करायचा आहे हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केलं होतं. त्याचबरोबर आपण आज मिडकॅपची जी एक्सपायरी होते तर मिडकॅपसाठी हिरो झिरोचा आपण कॉलेज प्लॅन केला होता. त्यामध्ये चांगली रॅली मिळाली. ज्यांनी एंट्री घेतली असेल नो प्रॉफिट नो लॉस मध्ये पण काय केलं असेल हिरो झिरो मध्ये एंट्री आणि एक्झिट घेऊन त्यांनी प्रॉफिट बुक केला असेल. तो आज जो आपण स्टॉक रिकमेंड केलेला आहे बीसीएल इंडस्ट्रीज, तो आपल्याला 60-55 रेंजला तो ऍव्हरेज करायचा आहे. 69-75 टार्गेट साठी आपण काय करतो 45 स्टॉप लॉसनी बीसीएल आपण एक लॉंग टर्म साठी आपण काय करू शकतो प्लॅन करू शकतो, जो आपल्या या बीटीएसटी सेटअप मध्ये आला होता आणि त्यानुसार आपण तो रिकमेंड केलेला आहे. ओके, हे जे स्टॉक मी अनालिसिस करून तुम्हाला मी शेअर करतोय हे आपले एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. इथे स्टॉक सिलेक्शन कसे करायचे, ओके, त्यामध्ये एंट्री कुठे घ्यायची आणि तो किती टार्गेट देणार आहे हे आपल्या बीटीएसटी सेटअप प्रमाणे आणि त्याचबरोबर ऍडव्हान्स टेक्निकल जे कॅन्डिडेट आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. ओके, जो आपल्या बीटीएस सेटअप प्रमाणे या लेवल आपण तो बाय करण्यासाठी सांगितलेले 60-55 रेंज मध्ये बाय करायचा आहे. फर्स्ट टार्गेट जे असणार ते 70 टार्गेट साठी जरी आपण तो होल्ड केला तर येत्या काही दिवसामध्ये आपल्याला मोर दॅन 15% ची रॅली आपल्याला काय करता येईल बीसीएल इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला बुक करता येईल. तर बीसीएल इंडस्ट्रीज आपण एक 10% 50% रॅलीसाठी आपण काय करू त्यामध्ये आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो आणि हा एक लॉंग टर्म काउंटर साठी काय असणार आहे बीसीएल इंडस्ट्री तुम्हाला बाय करता येईल. त्याचबरोबर आपण हिरो झिरोचे लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते यामध्ये आज मार्केट काय झालं होतं गॅपडाऊन मध्ये ओपन झालं होतं निफ्टी बँक निफ्टी आणि का रेंज मध्ये मार्केटने काय केलेली आहे मुवमेंट दिलेली आहे. ओके, सकाळी आपण अपडेट केलं की उद्या काय असणार आहे, उद्या जो बजेटचे काय असणार आहे अनाउन्समेंट आहे त्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी होती. फर्स्ट वीक मध्ये बऱ्यापैकी एक सेलिंग प्रेशर असणार, सेकंड कॅनल मध्ये काय बऱ्यापैकी बाईंग आली आणि त्यानंतर मार्केटमध्ये कुठेही जास्त मुवमेंट मिळाली नाहीये. म्हणजे हा जो इम्पॅक्ट आहे हा इम्पॅक्ट बजेटचा इम्पॅक्ट असू शकतो. सेम निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांनी त्या पद्धतीने मुवमेंट दिलेली आहे. मिडकॅपचे आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते ओके आणि कोणत्या टाइम मध्ये आपण प्लॅन करून निफ्टी आपण प्रॉफिट बुक केलेले आहे आपल्या स्क्रीनशॉट मध्ये पण तुम्ही काय करू शकता पाहू शकता. कारण आज व्होलॅटिलिटी मुळे काय झालेलं आहे प्रीमियम मध्ये खूप जास्त डिफरन्स होता. कॉल आणि पुढे प्रीमियम खूप महाग झाले होते त्यामुळे आपण एक लो प्रीमियम साठी आपण काय केलं होतं मिडकॅप निफ्टीचे ट्रेड आपण प्लॅन केले होते आणि कोणते ट्रेड प्लॅन केले होते आणि पुढे प्रॉफिट बुक केलेले त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या पीएनएल मध्ये पण काय करू जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तुम्ही आपला जो 12 महिन्याचा जो कोर्स आहे मेंटरशिप प्रोग्राम ज्याला तुम्ही आपण या सेटअप नुसार एंट्री कुठे करायची एक्झिट कुठे करायचे हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण डिस्कस करत असतो. आणि जो स्विंग ट्रेडिंग जो आहे ज्यांना बीटीएसटी स्विंग ट्रेडिंग पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायचे त्यासाठी आपण काय केलेलं आहे हा बीटीएसटीचा एक सेटअप बनवलेला आहे. तुम्ही या बॅचला तुम्ही काय करू डेफिनेटली जॉईन करू शकता जेणेकरून तुमचं नॉलेज पण गेन होऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही आपल्यासोबत काय करू शकता अर्निंग सुद्धा करू शकता. सो मित्रांनो हे जे स्टॉक आपण अनालिसिस करत असतो त्यापैकी जर पाहिलं तर नो मोर दॅन 90% जे स्टॉक असतात आपले काय होतात 5% 10%च्या प्रॉफिट बुकिंग मध्ये आलेले असतात. जे रॅलीमध्ये स्टॉक सिलेक्शन करून आपण त्यामध्ये एंट्री एक्झिट कसं करतो आणि प्रॉफिट कसं बुक करतोय हे तुम्हाला जर अर्न करायचं असेल आणि लर्न करायचं असेल तर आपल्या पीएस अकॅडमीची जी बॅच चालू होणार आहे ऍडव्हान्स टेक्निकलची त्या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल. आणि ऑप्शन ट्रेडर तुम्ही जर करत असाल तर ऑप्शन ट्रेडिंग साठी तुम्हाला आपल्या मेंटरशिप प्रोग्रामला तुम्हाला जॉईन करता येईल. जो मेंटरशिप प्रोग्राम जो आहे जो आपला 1 वर्षाचा प्रोग्राम आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर लाईव्ह मार्केटला जर जॉईन करायचं असेल त्याचबरोबर तुम्हाला जर लाईव्ह मार्केट सेशन जर अटेंड करायचं असेल तर पीएस अकॅडमीची आपली जी वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही जाणार आहात ओके आणि त्या रजिस्ट्रेशनसाठी तुमचं नाव मोबाईल नंबर आणि तुम्हाला मीटिंगची लिंक मिळेल. या मीटिंगला तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या सकाळी 9 ते 9:55 एक तासाची बॅच असते लाईव्ह मार्केटची त्या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल. त्याचबरोबर आपले जे क्लायंट्स आहेत ओके ज्यांनी आपले कोर्सेस केलेले आहेत त्यांचे रिव्ह्यूज तुम्ही बघू शकता. त्यामध्ये काही एमएनसी वर्क मध्ये जे आहेत ते कॅन्डिडेट आपल्या सोबत आहेत. काही आपले जे एकदम सेन्सिटिव्ह पार्ट मध्ये आर्मीमध्ये काम करतात ते पार्ट त्यांनी सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट केल्याने चांगला प्रॉफिट कमवतात. ते मंथली पे तुम्ही बघू शकता आणि आपण डेली बेसवरती जे लेवल्स आपण अपडेट करतो जे स्टॉक तुम्हाला रिकमेंड करतो हे सगळं तुम्ही आमच्या वेबसाईट वरती पण जाऊन काय करू चेक करू शकता. ओके, सो कसं वाट पाहताय तर तुम्हाला या सेशनला जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती
या फॉर्मवर तुम्हाला जाऊन तुमचे डिटेल्स फिलअप करायचे आणि सोमवारी उद्याची बॅच होणार आहे त्या बॅचवर तुम्हाला काय करता येईल, जॉईन करता येईल. तो मित्रांनो कसं वाट बघताय, हा जो फॉर्म तुम्हाला मी दाखवलेला आहे तो फॉर्म फिलअप करायचा आहे आणि उद्याचे सेशन जे असणार आहे 9 ते 10 सेशन जे असणार आहे या लाईव्ह मार्केट सेशनला पण तुम्हाला जॉईन करता येईल आणि तुम्हाला जेन्युइनिटी समजून येईल की आपल्याला मार्केटमध्ये एंट्री कशी घेतली पाहिजे, प्रॉफिट कसे बुक केले पाहिजे याचं तुम्हाला काय होऊ शकतो, त्यातून एक अंदाजा येऊ शकतो. सो मित्रांनो हे जे अनालिसिस मी तुम्हाला शेअर करतोय तुम्हाला कसे वाटतात, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.